हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बचाव क्लासेस. बच्चों लोग, मी बचाव सर, डायरेक्टर ऑफ बचाव क्लासेस. बच्चों लोग, काल आपण 9th स्टँडर्ड साठी म्हणजे तुमच्यासाठी सेट्स नावाचं चॅप्टर सुरू केलं होतं. बच्चों लोग, सेट्स मध्ये आपण शिकलो व्हॉट इज सेट. तर सेट्स मध्ये मी अगदी हलक्या फुलक्या भाषेत काय सांगितलं होतं बच्चों लोग, जसं चाव्यांचा जुडगा, फुलांचा गुच्छ, हरणांचा कळप, उंटांचा तांडा, तसं नंबरचा काय असतो तर सेट. सेट इज व्हॉट? कलेक्शन ऑफ नंबर्स. नंबरच्या कलेक्शनला काय म्हणायचं असतं? सेट्स. नंतर बच्चे लोक, आपण सेट्स लिहिण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स पाहिल्या. एक होती आपली लिस्टिंग मेथड, जिला तुम्ही रोस्टर मेथड पण म्हणता. पहिली मेथड लिस्टिंग किंवा तिला काय रोस्टर. या मेथड मध्ये काय, त्या मेंबरची, त्या एलिमेंटची काय असते, आतमध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये महिरपी कंसामध्ये काय असते, लिस्टच दिलेली असते. आणि दुसरी होती बच्चे लोक रूल मेथड, किंवा हिला आपण सेट बिल्डर फॉर्म पण म्हणतो. आणि या रूल मेथड मध्ये काय असतं बच्चे लोक, सेट जो काही लिहायचा आहे तो कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो. या सगळे जे कोणी एलिमेंट्स असतात या सेटचे, त्यांच्यासाठी आपण एक कॉमन मेंबर घेतो, जनरल मेंबर घेतो. आणि मग त्या जनरल मेंबर्स, हे मेंबर्स कसे एकत्र झाले, कोणत्या प्रॉपर्टीने एकत्र झाले, कोणत्या रूलने एकत्र झाले, ती प्रॉपर्टी आपण तिथे पुढे मेन्शन करत असतो. तर बच्चे लोक, सेट लिहिण्याच्या दोन मेथड्स, एक लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, दुसरी तुमची रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म, हे पण आपण पाहिलं. नंतर बच्चे लोक, हे आपण सिम्बॉल यांचं मिनिंग पण घेतला होता बघा. जर असा सिम्बॉल आला तर याचा अर्थ बिलॉंग्स टू. म्हणजेच काय, समजा आपण हे असं घेतलं 5 आणि इकडे n लिहिलेलं आहे, तर बच्चे लोक याचा अर्थ काय राहील, 5 इज द मेंबर ऑफ सेट n, किंवा 5 बिलॉंग्स टू सेट n, किंवा 5 इज अन एलिमेंट ऑफ सेट n. या सिम्बॉलचा अर्थ काय घ्यायचा, is an element. 5 is an element of set n. 5 belongs to set n. 5 is member of set n. Is member of. आणि बच्चे लोक, समजा असं काहीतरी लिहिलेलं आहे -2 आणि असं लिहिलेलं आहे, तर याचं मिनिंग काय राहतं, या सिम्बॉलचं मिनिंग नॉट बिलॉंग्स टू, नॉट एलिमेंट ऑफ, नॉट मेंबर ऑफ. -2 is not member of set n. -2 is not element of set n. -2 is not member of set n. member, element, बच्चे लोक सगळ्यांचं मीनिंग काय असतं, सेमच असतं. तर हे आपण काल पाहिलं होतं. तर बच्चे लोक, आणि वरून आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायला सुरुवात पण केली होती. तर चला, आजही आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 1.1 ला सॉल्व करणं कंटिन्यू ठेवू. मग या प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन 2 आहे. क्वेश्चन 2 तो आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. राईट द फॉलोइंग symbolic statements. Write the following symbolic statements in words. चलो, त्यांनी काय सिम्बॉलिक स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला ते कशामध्ये, वर्ड्स मध्ये लिहायचे, म्हणजे शब्दात लिहायचे. मग चलो, त्यातलं फर्स्ट आहे 4/3. हा असा सिम्बॉल आहे आणि समोर क्यू आहे. 4/3 आणि सिम्बॉल दिलाय मध्ये. तर बच्चे लोक, याचा आपण आन्सर काय देणार, सोल्युशन 4/3 इज काय, एलिमेंट म्हणा, मेंबर म्हणा. 4/3 इज an element. कोणाचा बच्चे लोक, तर हा सेट आहे. 4/3 इज an element of set, ज्याचं नाव काय आहे, Q. 4/3 belongs to set Q. 4/3 is an element of set Q.
4/3 इज मेंबर ऑफ सेट क्यू. मेंबरचा अर्थ पण काय असतो बच्चो, इलेमेंटच असतो. त्यामुळे याला आपण हे सिंबॉलिक होतं, आपण याला स्टेटमेंट मध्ये वर्ड्स मध्ये कसं घेतलं, 4/3 इज अन एलिमेंट. कोणाचा, ऑफ सेट क्यू. बच्चो यातलं सेकंड सब क्वेश्चन आहे, यातला सेकंड सब क्वेश्चन -2 आणि हा असा सिंबॉल आहे, समोर n आहे. n म्हणजे काय बच्चो, नॅचरल नंबरचा सेट. मग सांगा बच्चो याचं आन्सर काय, -2. आता याचं मिनिंग होतं इज अन एलिमेंट, इज अन एलिमेंट. याचं आता त्याच्यावर क्रॉस केलेलं आहे, म्हणजेच काय, इज नॉट एलिमेंट ऑफ दिस सेट. -2 is not the element, -2 is not the element of set n. हा कोण असतो, सेट असतो. q काय आहे, सेट आहे. n काय आहे, सेट आहे. -2 is not element of set n. 4/3 is element of set q. असं त्याचं काही मिनिंग होत आहे. आणि बच्चो थर्ड आहे, यातलं थर्ड आहे p इक्वल टू, मग कर्ली ब्रॅकेट मध्ये आहे p कॉलन p कॉलन p is an odd number, is an odd number. ओके बच्चो लोग, याचं सिंबॉलिक पाठवलेलं आहे, याचा आन्सर. बच्चो लोग हे सिंबॉलिक म्हणजे काय, त्यांनी हे रूल मेथडने लिहून पाठवलेलं आहे, जिला तुम्ही सेट बिल्डर फॉर्म पण म्हणता. हे काय आहे, सेट लिहिलेला आहे आणि कोणत्या मेथडने लिहिलेला आहे बच्चो लोग, तो रूल मेथड किंवा त्याला काय म्हणतो आपण, सेट बिल्डर फॉर्म. मग चला, p हा सेट आहे. मग याला आपण रीड काल करत होतो, मी सांगत होतो काय, p is the set, p is the set. p हा सेट आहे, p is the set. हा त्यांचा कॉमन मेंबर असतो, जनरल मेंबर असतो, सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. p is the set of all p. p is the set of all p. हा सेट आहे, सेटचं नाव आहे. p is the set. हा त्यांचा कॉमन मेंबर, रिप्रेझेंटेटिव्ह आहे. p is हा त्या सेटचं नाव. p is the set of all p where, जिथे, where p काय आहे, तर p is an odd number आहे. where p is an odd number. p is an odd number. ही प्रॉपर्टी जशीच तशी मेन्शन करायची. तर बच्चो लोग, आपण या थर्ड स्टेटमेंटचं वर्ड्स मध्ये त्याला कसं कन्वर्ट केलं, तर हे सेटचं नाव आहे. मग p is the set, हे सेटचं नाव आहे. p is the set of all p where, किंवा such that म्हणायचं, such that p is an odd number, or you may say where p is an odd number. तो बच्चों लोग, हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट नहीं सेकंड क्वेश्चन ऑफ प्रैक्टिस सेट 1.1. 1.1 चा हा आपला सेकंड क्वेश्चन झाला. चला सॉल्व करूया थर्ड क्वेश्चनला. ओके बच्चों लोग, थर्ड क्वेश्चन है, write any two sets by listing method and by rule method. थर्ड क्वेश्चन तुम्हाला चॉइस दिलाय, फ्रीडम दिलाय. राइट एनी टू सेट्स, राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड, बाय लिस्टिंग मेथड and by rule method. चलो आपल्याला थर्ड क्वेश्चन काय आहे, राइट एनी टू सेट्स.
एनी टू फ्रीडम दिले आपल्याला, राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड, म्हणजेच काय रोस्टर मेथड पण, अँड बाय रूल मेथड. तोच सेट आपल्याला कशात लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचा आणि रूल मेथड मध्ये पण लिहायचा. चला आता चलो सोल्युशन. ओके, मग आपण सेट निवडण्याची आपल्याला चॉईस आहे. मग बच्चे लोक मी घेतोय पहिला ए नावाचा सेट. ए इज द सेट ऑफ सिंगल डिजिट natural numbers. काय केलं चलो मी सोपा सेट घेतला. ए इज द सेट ऑफ सिंगल डिजिट नॅचरल नंबर्स. चलो इथे आपल्याला फ्रीडम आहे, कोणतेही सेट तुम्ही घेऊ शकता, तुमचा चॉईस आहे, तुम्हाला जे आवडतील ते सेट्स तुम्ही घ्यायचे. मला वाटलं ए सिंगल डिजिट नंबरचा सेट बनवायचा, मी सिंगल डिजिट नॅचरल नंबर्स घेतोय. मग ए इज द सेट ऑफ सिंगल डिजिट नॅचरल नंबर. मग त्याला आपण लिहूया लिस्ट मेथडने, लिस्टिंग मेथडने. याला आपण कसं लिहिणार चलो लिस्टिंग मेथडने. ए इक्वल टू लिस्टिंग मेथडने सेट लिहिताना काय करतो आपण लिस्टच देतो. मग चला द लिस्ट सिंगल डिजिट नॅचरल नंबर्स सांगा चलो. सिंगल डिजिट नॅचरल नंबर्स कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, 5, 6, 7, पुढे 8, 9, 10, 11. लिहायचं का? नाही, आपल्याला खूप थांबायचं आहे सिंगल डिजिटला. 10 घेतलेलं चालेल का? तर नाही चालणार, कारण 10 कसा आहे बच्चो 2 डिजिट नॅचरल नंबर येतो, 2 डिजिट येतात त्याच्यामध्ये. बच्चो आता हाच सेट आपल्याला रूल मेथडने लिहायचा आहे. हा झाला आपला लिस्टिंग मेथडने किंवा रोस्टर मेथडने. आता त्याच सेटला लिहूया आपण रूल मेथडने, सेट बिल्डर फॉर्म मध्ये. मग सेट बिल्डर फॉर्म ने लिहिताना बच्चो त्या सेटचं नाव इक्वल टू सेट आपण कर्ली ब्रॅकेट मध्येच घेतो. मग त्या सगळ्या मेंबरचा एक जनरल मेंबर घेतो, त्याला तुम्ही ए पासून झेड पर्यंत काही घेऊ शकता. तुम्हाला वाटलं सर इथे कॅपिटल ए नाव दिलं तर मग आपण ए घेऊया. तुम्हाला वाटलं एक्स घ्यायचं एक्स घ्या, तुम्हाला तुमचा चॉईस आहे. तुम्हाला वाटलं ए घ्यायचा ए घ्या. ए इज द सेट ऑफ ऑल ए. ए इज द सेट ऑफ ऑल ए. ए हा काय घेतला? या सगळ्यांचा एक कॉमन मेंबर रिप्रेझेंटेटिव्ह घेतला. पुढे कॉलम द्यायचा आणि आता त्या मेंबरला एक्सप्लेन करायचं असतं. ए इज द सेट ऑफ ऑल ए such that ए काय आहे? ए इज सिंगल डिजिट नॅचरल नंबर. ए काय आहे? ए इज सिंगल डिजिट नॅचरल नंबर आहे. सिंगल डिजिट नॅचरल नंबर हे झालं त्याचं एक्सप्लेनेशन. तर चलो हे जे लिहिलंय आपण हे काय रूल मेथड झाला, सेट बिल्डर फॉर्म झाली. ए इक्वल टू या सगळ्यांसाठी एक कॉमन मेंबर ए कॉलम दिला आणि मग या कॉमन मेंबरला एक्सप्लेन करायचं असतं ए काय आहे. ए इज सिंगल डिजिट नॅचरल नंबर. इथे प्लुरल लिहिलं द्यायचं. इथे जरी त्या याच्यामध्ये नंबर्स होतं, इथे काय ए इज, त्या ए कोण आहे? कारण का हा त्यांचा कॉमन मेंबर आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यामुळे इथे पुढे काय घ्यायचं असतं? सिंग्युलर मध्ये लिहायचं असतं. ए इज सिंगल डिजिट नॅचरल नंबर. चला बच्चों अजून आपल्याला काय क्वेश्चन काय आहे तो राईट एनी 2 सेट्स, 2 सेट्स लिहायचे. मग आता बच्चों जसं आपण हा घेतला तसं तुमच्याकडे चॉईस आहे. तुम्ही कोणतेही सेट्स घेऊ शकता. तुम्हाला वाटलं डेज ऑफ वीक मग घेऊ शकता, संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे सगळं. नंतर मंथ्स ऑफ इयर तुम्ही घेऊ शकता, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. तुम्हाला जे इझी वाटेल ते घ्या. तर चलो मी दुसरा सेट घेतो. बी इज द सेट ऑफ प्राइम नंबर्स लेस than
B is the set of prime numbers घेतले मी less than 10 पेक्षा लहान. B is the set of prime numbers less than 10. मग चला चलो पहिल्यांदा याला आपण लिस्टिंग मेथडने लिहूया. लिस्टिंग मेथड म्हणजे काय, जस्ट यादी द्यायची असते. तो चलो प्राइम नंबर कोणाला म्हणतो आपण, द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय देमसेल्व्स, स्वतःने डिवाइड करता येतं, अँड 1 इतर कोणी डिवाइड करता येत नाही. स्वतःने डिवाइड करता येतं किंवा 1 ने डिवाइड करता येतं अशा मेंबर्सला काय म्हणतो आपण, प्राइम नंबर्स म्हणतो. मग चलो तुम्हाला वाटेल 1 नाही, 1 ला प्राइम नंबर कन्सिडर करत नाही. तर फर्स्ट प्राइम नंबर आहे आपला 2. पहिला प्राइम नंबर कोण आहे, 2. फर्स्ट प्राइम नंबर इज 2. 2 इज डिव्हिजिबल बाय 2, स्वतः त्याने डिवाइड करता येतं आणि 1 ने डिवाइड करता येतं. सांगा बघा 2 नंतरचा प्राइम नंबर कोण राहील, 3. कारण त्यालाही स्वतःशिवाय आणि 1 शिवाय कोणी डिवाइड करता येत नाही. चला 4 घेऊ का, नको. का बरं, 4 इज डिव्हिजिबल बाय 2, त्यामुळे 4 नाही चालणार. पुढे कोण घेता येईल, 5. 5 इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ म्हणजे 5 नेच आणि 1 ने. 6 चालेल का, नाही. का बरं, इट इज डिव्हिजिबल बाय 2 अँड 3. पुढे कोण घेता येईल, 7. 7 इज डिव्हिजिबल बाय 7 अँड 1 ओनली. 8 चालेल का, नाही. 9 चालेल का, नाही. 10 चालेल का, तर नाही. का बरं, 8, 9, 10 हे काय आहेत, डिव्हिजिबल. पुढे 11 प्राइम नंबर आहे, पण आपल्याला सूचना काय आहे, इन्स्ट्रक्शन काय आहे, लेस दॅन 10 पेक्षा लहान पाहिजे. मग झालं, बी हा सेट कोणाचा राहील, चलो 2, 3, 5, 7. आणखीन काय लक्षात ठेवा, 1 इज नॉट प्राइम नंबर. 1 हा प्राइम नंबर नाही. फर्स्ट प्राइम नंबर कोण आहे चलो, तर 2 आहे. चला यालाच आपण कशात आता लिहूया, रूल मेथड मध्ये, सेट बिल्डर फॉर्म मध्ये. तिथे सुद्धा काय, त्याचं नाव लागतंच, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं. मग चलो बी इज सेट ऑफ, एक कॉमन मेंबर घ्यायचा असतो आपल्याला, कॉमन मेंबर. तो बीच घेतला पाहिजे, याचं नाव बी आहे म्हणून त्याला स्मॉल बी घेतलं पाहिजे असं काही नाही. मला वाटलं मला एक्स घ्यायचा, मी एक्स घेऊ. बी इज सेट ऑफ ऑल एक्स, एक कॉमन मेंबर घेतला सगळ्यांचा आणि मग कॉलन टाकून त्या कॉमन मेंबरला एक्सप्लेन करायचं असतं. बी इज सेट ऑफ ऑल एक्स, बी त्याचं नाव घेतलं, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायला घेतलं, सगळ्यांसाठी एक कॉमन मेंबर घेतला, कॉलन टाकला आणि आता या कॉमन मेंबरला एक्सप्लेन करायचं. एक्स कोण आहे, तर चलो एक्स काय आहे, एक्स इज प्राइम नंबर. एक्स इज प्राइम नंबर. एक्स काय आहे, प्राइम नंबर. प्राइम नंबर तर पुष्कळ आहेत, मग सगळे आहेत का प्राइम नंबर, नाही. एक्स हा कसा प्राइम नंबर आहे, लेस दॅन 10. एक्स इज प्राइम नंबर लेस दॅन 10. सगळे प्राइम नाहीत आपल्याकडे, त्यामुळे आपल्याला ती कंडिशन पूर्ण लिहायला लागेल. एक्स इज प्राइम नंबर लेस दॅन 10. मग चलो या सम मध्ये काय होतं, आपल्याला फ्रीडम होतं, त्यामुळे सगळ्यांचा आन्सर मॅच करेल असं नाही. काय होतं, फ्रीडम इथे राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. राईट एनी 2 सेट्स म्हणजे काय, तुम्ही तुमच्या चॉईसचे पण सेट लिहू शकत होता. त्यामुळे आपण काय केलं, 2 सेट घेतले आपल्या चॉईसचे. तुम्ही इतर वेगळे सेट पण घेऊ शकता. तुम्हाला जे सेट्स आवडतील ते तुम्ही इथे लिहू शकत होता. चलो चला, हा झाला आपला 3rd क्वेश्चन. जाऊया 4th क्वेश्चन कडे. चलो आपला 4th क्वेश्चन आहे, राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. 4th क्वेश्चन है, write the following sets. Write the following sets using listing method. Using listing method.
चलो लिस्टिंग मेथड म्हणजे काय, सगळी कर्ली ब्रॅकेट मध्ये काय देत असतो आपण, लिस्टच देत असतो. राईट द फॉलोइंग सेट्स बाय युजिंग लिस्टिंग मेथड. आणि त्यातलं फर्स्ट आहे ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. त्यातलं फर्स्ट आहे ऑल मंथ्स इन इंडियन सोलर ईयर. चलो ऑल मंथ्स इन इंडियन सोलर ईयर. ऑल मंथ्स पण कोणते, इन इंडियन सोलर ईयर, भारतीय महिने आपल्याला लिहायचे. चलो मग चला सोल्युशन. सेटला काहीतरी नाव द्या. ए इक्वल टू सेटचं नाव घेतलं मी ए. चलो सेटचं नाव घेतलं आपण ए. आता सांगा इंडियन मंथ्स, इंडियन ईयर मधले मंथ्स कोणते, जानेवारी फेब्रुवारी का नाही. चलो इंडियन सोलर ईयर, आपलं भारतीय वर्ष, मराठी वर्ष कोणते महिने येतात, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद, ही महिने आपले येतात. कुठे, सेकंड थर्ड स्टँडर्ड मध्ये तुम्ही पाठ केले होते. चला मग आता हे सगळे भारतीय महिने आपल्याला लिहायचे. पहिला महिना चलो चैत्र, पहिला महिना आहे आपला चैत्र. देन वैशाख, चैत्र वैशाख. देन त्याच्यानंतर येतो चलो ज्येष्ठ, ज्येष्ठ नंतर घ्या आषाढ, ज्येष्ठ नंतर घ्या आषाढ, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद घ्या श्रावण, भाद्र. चलो कोणी भाद्रला भाद्रपद पण म्हणतात. अजून पुढे पीएडी पण काही मंडळी लावेल आणि काही नुसतेच कुठे थांबतील. चलो भाद्रला. भाद्र नंतर चलो अश्विन, अश्विन नंतर येतो कार्तिक, अश्विन नंतर येतो कार्तिक. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्र अश्विन कार्तिक. चलो कार्तिक नंतर येतो अग्रायन, AGRAHAYAN, अग्रायन. देन पौष, माघ आणि फाल्गुन. पौष, देन माघ आणि फाल्गुन. चलो आपल्याला सेट लिस्टिंग मेथडने बनवायचा होता. आपण ही लिस्ट दिली, आता चलो पौष, पौषचं स्पेलिंग मी काय केलं, POU पौष केलं. एखादा काय करेल पौष PAU पण करू शकतो, ज्याचा त्याचा चॉईस येतो. तर चलो ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर कोणते, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक अग्रहायण पौष माघ आणि फाल्गुन. हे आहेत आपले मराठी वर्षातले महिने. चला बघूया सेकंडला. सेकंड याच्यामध्ये सेकंडचा क्वेश्चन आपल्याला त्यांनी सेट दिलेले आहेत आणि आपल्याला कसे लिहायचे, लिस्टिंग मेथडने आपण सेट लिहिणं चालू आहे. बट चलो सेकंड आहे लेटर्स इन द वर्ड, लेटर्स इन द वर्ड. त्यांनी एक शब्द दिला आहे आपल्याला आणि त्याच्यातले काय घ्यायचे आपल्याला लेटर्स, आणि तो शब्द आहे चलो कॉम्प्लिमेंट, COMPLEMENT, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आपल्याला या कॉम्प्लिमेंट या वर्ड मध्ये जे काही लेटर्स आहेत त्यांचा सेट बनवायचा आहे. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. चला चलो सोल्युशन. तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वाटलं बी नाव द्यायचं बी द्या, तुम्हाला वाटलं पी नाव द्यायचं पी द्या. आणि चला सेट कुठे लिहिला जातो, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिला जातो.
आता कॉम्प्लिमेंट मध्ये जे लेटर्स आले ते लिहायचे आपल्याला. कॉम्प्लिमेंट्स मध्ये आलेले लेटर. मग कॉम्प्लिमेंट मध्ये कोण आहे? सी आलाय, देन ओ आलाय, देन एम आहे, देन पी आहे, सी ओ एम पी, देन एल आहे, देन बच्चों लोग ई आहे, सी ओ एम पी एल ई. आता बच्चों लोग पुन्हा एम आला, एम. पण एम तर आपला आधीच राईट करून झालाय, रिपीट करायचा नाहीये. पुन्हा कोण आला बच्चों लोग? ई आला, ई पण लिहून झालाय, रिपीट करायचा नाही. देन कोण आहे बच्चों लोग? एन. एन रिपीट होता का आपला? नाही, एन लिहिलेला नव्हता. टी, टी पण आपण लिहिलेला नाही. तर बच्चों लोग हा काय झाला आपला कॉम्प्लिमेंट या वर्ड मधल्या लेटरचा सेट. आता बच्चों लोग त्यांनी देतानाच कॉम्प्लिमेंट हा वर्ड कॅपिटल लेटर्स मध्ये दिला आहे. आपण तसं काल सांगताना सांगितलं की जनरली सेटचे मेंबर्स स्मॉल लेटर्सने लिहितात. सेटचे मेंबर्स इलेमेंट्स कशाने? स्मॉल लेटर्सने लिहितात. पण इथे त्यांनी जो वर्ड दिलाय तो मुळात कॅपिटल लेटरचा आहे. त्यामुळे बच्चों लोग काय आपण ते कॅपिटल लेटर्स ऍज इट इज यूज केले. त्यामुळे कॉम्प्लिमेंट ह्या वर्ड मध्ये जे लेटर्स आहेत त्यांचा सेट कसा लिहिलाय आपण? सी ओ एम पी एल ई, सी ओ एम पी एल ई. एम रिपीट झाला, लिहिला नाही. ई रिपीट झाला, लिहिला नाही. पुन्हा कोण लिहिलं? एन आणि टी ला लिहिलंय. बच्चों लोग थर्ड आहे आपला, थर्ड आहे सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. थर्ड आहे सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. ओके बच्चों लोग, मग या सेटला काहीतरी नाव देऊ आपण. समजा मी नाव दिलं सी. लिस्टिंग मेथडने लिहिणं चाललंय आपलं, त्यामुळे मध्ये लिस्ट द्यायची आपल्याला की ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स कोणते. म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे काय? ज्यांनी आपल्याला कोणतं ना कोणतं नॉलेज होतं त्यांना आपण काय सेन्सरी ऑर्गन्स म्हणतो. जसं तुमच्या आईजने आपल्याला काय सगळं दिसत असतं, त्यामुळे आईज हा काय बच्चों सेन्सरी ऑर्गन आहे. मी काय लिहिन? आय. आय हा काय सेन्सरी ऑर्गन आहे, त्याच्याने आपल्याला दिसतो. नोज, नोज सुद्धा काय बच्चों सेन्सरी ऑर्गन आहे. नोजने आपल्याला स्मेल येतो. नंतर टंग, TONGUE, टंग ने आपल्याला काय बच्चों टेस्ट करते. तो बच्चों लोग आय, नोज, टंग हे काय आहेत? सेन्सरी ऑर्गन्स आहेत. टंग. पुन्हा बच्चों लोग कानांनी ऐकायला येतं. इयर, इयर सुद्धा काय सेन्सरी ऑर्गन आहेत. आणि अजून आपण स्किनला सुद्धा काय म्हणतो? सेन्सरी ऑर्गन. का बरं? स्किन मुळे आपल्याला एखादा ऑब्जेक्ट कोल्ड आहे, हॉट आहे ते कळतो, किंवा तो टच कशा प्रकारचा आहे तेही कळतं. त्यामुळे बच्चों सेन्सरी ऑर्गन मध्ये अजून कोण येतं? स्किन येते. तर सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स मध्ये आपण कोण घेतो बच्चों? आईज घेतो, नोज घेतो, टंग घेतो, इयर्स घेतो आणि स्किन घेत असतो. तर ही झाली आपली लिस्ट ऑफ सेन्सरी ऑर्गन्स. कोणत्या? लिस्टिंग मेथडने तो सेट लिहिलाय. बच्चों लोग यातलंच फोर्थ आहे सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20. सेट ऑफ प्राइम नंबर्स, सेट ऑफ प्राइम नंबर्स, सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंत जे काही प्राइम नंबर्स येतील ते आपल्याला लिहायचे आहेत. सेट ऑफ प्राइम नंबर्स. ओके बच्चों लोग सोल्यूशन द्या. याला याचं नाव द्या काहीतरी. समजा मी डी नाव दिलं बच्चों लोग, डी. चला प्राइम नंबर्स. आजच्या लेक्चर मध्ये आपण सांगितलं की प्राइम नंबर्स कोणाला म्हणतो? द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय देमसेल्व्स
and 1. त्यात एक फर्स्ट प्राइम नंबर मी कोणता सांगितलाय बच्चो लोग 2. 1 ला प्राइम नंबर आपण कन्सिडर करतो का तर नाही. 2 नंतरचा प्राइम नंबर कोण आहे बच्चो लोग 3. 3 नंतर कोण आहे 4 घ्यायचा का नाही बिकॉज 4 इज डिव्हिजिबल बाय 2. 5 6 घ्यायचा का नाही बिकॉज इट इज डिव्हिजिबल बाय 2 and 3. देन कोण येईल 7. 8 घ्यायचा का नाही बिकॉज इट इज डिव्हिजिबल बाय 2 4. 9 नाही चालणार डिव्हिजिबल बाय 3 आहे. 10 नाही चालणार. मग पुढचा कोण येईल बच्चो लोग 11. 11 इज डिव्हिजिबल बाय 11 and 1 ओनली. 11 नंतर 12 चालेल का नाही बिकॉज इट इज डिव्हिजिबल बाय 2 6 4 3. 12 नंतर बच्चो लोग 13 नॉट डिव्हिजिबल बाय अदर नंबर्स. 13 नंतर 14 चालेल का नाही. 15 चालेल का नाही. 16 चालेल का नाही. 17 नंतर कोण लागेल 17 इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर्स अदर दॅन इटसेल्फ अँड 1. 17 नंतर 18 चालेल का नाही. 19 बच्चो लोग 19 सुद्धा 19 नेच फक्त डिवाइड करता येतं आणि 1 ने डिवाइड करता येतं. आणि 20 1 to 20 पण चालेल पण तो प्राइम असेल तर घेणार. 20 प्राइम आहे का तर नाही 20 ला डिवाइड करता येतं म्हणून 20 ने घेणार आपण. मग सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20 मध्ये सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20 मध्ये कोण कोण येईल बच्चो लोग 2 येईल 3 येईल 5 येईल 7 11 13 17 19. बाकीचे का नाही घेतले बिकॉज दे आर डिव्हिजिबल बाय अदर नंबर्स. 1 का नाही घेतला तर 1 इज नॉट प्राइम नंबर. बच्चो लोग यातला फिफ्थ आहे नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. बच्चो लोग पुढचा सेट आहे नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स. Names of continents of the world. चलो कॉन्टिनेंट जॉग्राफी मध्ये येतं. कॉन्टिनेंट म्हणजे काय खंड. तर या जगामध्ये किती खंड आहेत. जॉग्राफी मध्ये भूगोलामध्ये तुम्हाला कॉन्टिनेंट नावाचा वर्ड येईल इंग्रजीमध्ये. कॉन्टिनेंट म्हणजे काय खंड. तर याला नाव देऊ आपण या सेटला. या सेटला नाव दे तुम्ही समजा ई. मग सांगा चलो जगामध्ये कोणकोणते कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड आहेत. तुमचा स्वतःचा खंड सांगा पहिलं. आपला कॉन्टिनेंट कोणतं आहे बच्चो लोग आशिया आहे. आपलं कॉन्टिनेंट काय आहे आशिया आहे. अजून सांगा आफ्रिका. अजून काय आफ्रिका. आफ्रिकेनंतर बच्चो लोग युरोप घ्या. Asia, there are 7 continents in the world. चलो आशिया झालं आफ्रिका झालं युरोप झालं ऑस्ट्रेलिया घ्या. ऑस्ट्रेलिया सुद्धा काय चलो कॉन्टिनेंट आहे. ऑस्ट्रेलिया नंतर अंटार्क्टिका सुद्धा आपलं कॉन्टिनेंट आहे. अंटार्क्टिका. बच्चों लोग आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका आणि पुन्हा बच्चों लोग तुमचे अमेरिकेचे 2 साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिका. साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. तो बच्चों लोग कॉन्टिनेंट्स किती आहेत आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका असे या जगामध्ये किती 7 कॉन्टिनेंट्स आहेत. तर बच्चों लोग हा झाला आपला 4th क्वेश्चन. त्याचे 5 सब क्वेश्चन होते ते आपण संपवले. बच्चों लोग अजूनही याच्यामध्ये एक सम बाकी आहे तर ते बघूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये. चलो जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला जर का हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर याला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला बच्चा क्लासेस या चॅनलला सबस्क्राइब करा. इवन बच्चे लोग हा व्हिडिओ तुमच्या इतर
क्लासमेट्सला, तुमच्या इतर फ्रेंड्सला, रिलेटिव्सला, जे काही तुमचे मित्र इतर स्कूल्समध्ये आहेत, शिकतायत, त्यांनाही प्रॉब्लेम चालू आहे. सध्या स्कूल्स बंद आहेत, त्यामुळे काय की हा व्हिडिओ त्यांना पण मदतीचा ठरेल. त्यामुळे तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करू शकता. तर बच्चे लोग, एक व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया बच्चे लोग आपण पुढच्या लेक्चरमध्ये.